संविधान साक्षर गाव अभियान, ग्राम पातळीवरील लोकशाही सक्षमीकरण मॉडेल हे निवडलेलं आहे. तर हे का निवडलेलं आहे की आपण शाळेतलं शिक्षण, कॉलेजमधलं शिक्षण हे लिहिण्यापुरतं आणि वाचण्यापुरतं मर्यादित आहे. पण गावागावामध्ये काही लोकांना भारतीय संविधान हे माहिती नाही आहे. भारतीय संविधान हे माहिती ज्यांना द्यायची आहे तर मग आपण कशी देणार? तर आपण एक छोटंसं गाव निवडलं आहे. त्या गावातून आपण त्या लोकांना माहिती पोहोचवायची आहे. तर त्या मग एक आपण कान्होबाची वाडी म्हणून हे गाव निवडलेलं आहे. तर मग त्या लोकांना सांगायचे त्यांचे अधिकार आणि त्यांचे कर्तव्य सांगायचे आहेत. मग त्यांच्या अधिकार आणि कर्तव्य त्यांना जर माहिती पडलं तर मग हे भारताचे संविधान झाल्यासारखं आहे की तर आपण त्याची पार्श्व म्हणजे ते कशासाठी संविधान साक्षर गाव हे हा प्रकल्प प्रस्थापित केलेला आहे. तर त्याचे समजा आपल्याला जर ते आपल्याला कशी सुरुवात करायची, पहिले आपण काय करणार आहे, एक महिना घेणार. एक महिना तर त्यामध्ये प्राथमिक सर्वेक्षण म्हणजे त्यांना माहिती, अधिकार आणि कर्तव्य त्यांची माहिती आहेत का त्यांना, तर हे सांगण्यासाठी आपण एक महिना ते त्यांना सांगणार आहोत. हा असा 12 महिने प्रकल्प सुरू करणार आहे पुढं आम्ही. तर मग त्याच्यानंतर मग समिती गठन म्हणजे मग त्यांना काय ते कसं त्यांना ग्रुप करून त्यांना सांगायचं आहे. आणि पुढच्या 3 महिन्यात काय सांगायचे त्यांना किती हे त्यांच्या अधिकार आणि त्यांचे ते कर्तव्य त्यांना किती माहिती आहे ते त्याच्यामध्ये प्रशिक्षण द्यायचं आहे त्यांना, ते सांगायचे. आणि पुढच्या 6 महिन्यात काय सांगायचे की त्यांची अभियान अंमलबजावणी म्हणजे त्यांना हे कितपत कळले